तर बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या या मतदानानंतर गोंधळ झाल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल होताना बघायला मिळतो। कारण ठिकठिकाणी आपण बघितलेलं होतं, विविध ठिकाणी हे घोळ झालेले होते आणि गोंधळ झालेले होते। तर निवडणूक मतदान झाल्यानंतर स्ट्रॉंग रूम बाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दीपक देशमुख यांच्यासह 15 ते 20 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर आता दीपक देशमुख यांनी परळीतील प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करतं असा आरोप केलाय। तरी अधिकाऱ्याच्या फोनची तपासणी करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दीपक देशमुख यांनी केली। आम्ही त्यांना फक्त बसायला खुर्च्या टाकल्या होत्या त्यांनी आणि आम्ही गाद्याची मागणी केली ती। गाद्यासाठी ऑटो आला होता तर त्यांनी आम्हाला हाकलून लावलं, पण हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करायले आहेत। कुठलाही आमच्यावर संवाद करत नाहीत। पत्र दिलं तर चौथ्या दिवशी आम्हाला काल पत्र इश्यू केलं आहे आणि त्याच्या आधी पोलिसाच्या हातानं आम्हाला जे पाहणी करायचं होतं आमच्या उमेदवाराला सुद्धा बेदम मारलेलं आहे पोलिसाच्या हातानं। तिन्ही अधिकाऱ्याला किती वेळेस मंत्र्याचे आणि आमदाराचे फोन आलेत, कुणाच्या दबावाखाली काम करायलेत किंवा मुख्यमंत्र्याचे आलेत, हे सगळं तपासावं आणि सगळं तुम्हाला बाहेर निघेल। जे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।